माउंट किलिमांजारोला आपण हाईट आणि व्हेजिटेशन झोननुसार 4 टप्प्यामध्ये विभाजन करू शकतो। या शिखरावर एकाच वेळी 4 वेगवेगळे सीझन पाहायला मिळतात: पावसाळा, हिवाळा, उन्हाळा आणि बर्फाळा। यातील पहिले 2 टप्पे आपण किलिमांजारोच्या पार्ट 1 मध्ये कव्हर केले आहेत। ज्या लोकांनी किलिमांजारोचा पहिला भाग बघितला नसणार त्या सगळ्यांनी पार्ट 1 नक्कीच बघा, जेणेकरून तुम्ही किलिमांजारो ट्रेकिंगच्या पार्ट 2 ला पटकन कनेक्ट करू शकणार। पार्ट 1 मध्ये आपण पहिल्या दिवशी 1800 मीटर पासून ट्रेक स्टार्ट करून रेन फॉरेस्ट, जो आपल्या सह्याद्रीतील पावसाळ्यासारखा एरियाला कव्हर करत आपण मचम्या कॅम्पवर येऊन पोहोचलो होतो, जो समुद्र सपाटीपासून 2834 मीटर उंचीवर होता। दुसऱ्या दिवशी मचमे कॅम्प पासून ट्रेकिंगला सुरुवात करताच आपल्याला सह्याद्रीतील हिवाळा पाहायला मिळाला, जिथे सुकलेले गवत आणि मोठमोठे दगड पाहत आपण येऊन पोहोचलो होतो शिरा केव्ह कॅम्पवर, जो समुद्र सपाटीपासून 3850 मीटर उंचीवर होता। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। आता समोर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन सकाळी। आज आपला 3रा दिवस। आपण जवळपास 3700 मीटर उंचीवर आहोत आणि आज थोडंसं सकाळी उठल्यावर हातपाय दुखल्यासारखे वाटत आहे। मे बी थंडी किंवा हाईट कारण असू शकते। बाहेरचा व्ह्यू एकदा पाहण्यासारखा आहे। तर मित्रांनो, सध्या आपण शिरा केव्ह कॅम्पवर आहोत आणि हा समुद्र सपाटीपासून 3750 मीटर उंच आहे। आजपासून येणारे 4 दिवस प्रत्येकांसाठी चॅलेंजिंग ठरणार होते। आजचा दिवस थोडासा चॅलेंजिंग ठरते, ते म्हणजे इथल्या एलिव्हेशन कारण। एलिव्हेशन म्हणजे जसा जसा आपण हाईटवर जातो आपल्याला दम लागते, सो या कारण थोडासा चॅलेंजिंग होऊ शकते हा ट्रेक, पण पाहू आपण त्याला कसा ओव्हरकम करू शकतो। ट्रेकच्या सुरुवातीपासूनच टीम मेंबर्सला दम लागायला सुरुवात झाला होता। अनु, हाऊ डू फील? Good, but yeah, as you mentioned, a little low on energy compared to yesterday, but I think as we start walking we'll slowly get back that energy. लड़की, तुम कर सकती हो, अपने अंदर के पावर को जगाओ, लूज नहीं होना है, एनर्जी लूज नहीं करना है, ओके? मधामधात आपल्यासोबत आलेल्या प्रत्येकाला एनर्जाइज करणं बहुत गरजेचं आहे, अदरवाइज ते थकले तर त्यांची हिंमत तुटून जाईल आणि त्यांनी टॉप पर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा अडचण होऊ शकते। किलिमांजारोचा 3रा दिवस म्हणजे ॲक्लिमॅटायझेशनचा दिवस। ॲक्लिमॅटायझेशन म्हणजे एखाद्या जागेच्या उंची आणि वातावरणानुसार आपली बॉडी तिथे मिक्स झाली पाहिजे। पाणी पेत राहा, ताण लागो का नाही लागो, कंटिन्यू पाणी पेत राहायचं आहे। जगातील कोणत्याही माउंटेनवर जसजसा आपण ट्रेक करत उंचावर जातो तसतसा प्रत्येक 200 मीटरवर टेम्परेचर हा कमी कमी होत जातो। भयानक थंडी हवा वाहत आहे या जागेवर, सो बहुत जास्त थंड वाटत आहे आणि कंटिन्यूस नाकातून पाणी वाहून राहिलं आहे। सो होऊ शकाल तर अशा थंड्या वातावरणामध्ये तुम्हाला थंडीपासून स्वतःचं प्रोटेक्शन करायचं आहे, कारण एकदा जर तुमच्या बॉडीला थंडी लागली आणि तुमची बॉडी जर सिक झाली, म्हणजे तुम्ही जर कमजोर झाले, तर माउंटेन क्लाइंब करत असताना बहुत जास्त त्रास होईल तुम्हाला। ओके, लेट्स गो। ट्रेकिंगच्या 3ऱ्या दिवशी आपल्याला ॲक्लिमॅटायझेशनसाठी ज्या उंच जागेवर नेल्या जाते त्याला लावा टावर म्हणतात। वेलकम मित्रांनो, 4500 मीटर उंची हाईटवर हा जो दगड आहे, या दगडाच्या पाठीमागे जो दिसून राहिला आहे ते वॉल सारखा, त्याला लावा टावर म्हणतात। लोक ॲक्लिमॅटायझेशन करण्यासाठी 4600 मीटरवर म्हणजे त्या लावा टावर जवळ जातात, जेवण करतात, त्याच्यानंतर रात्री झोपण्यासाठी असे खाली उतरतात। ही जी हाईट आहे लावा टावरची ते जवळपास 4600 मीटर आहे आणि जिथं आपल्याला झोपायला जायचं आहे ते 3900 मीटर असणार आहे। ओके, सो तिथं जेवण करू आणि मग खाली उतरू। माझा चेहरा नाही दिसत असणार कारण तसंही आपण काळा, पूर्ण टोटल कलर काळा आहे आणि आपण आपला पूर्ण नाक, डोळे, टोन, कान सगळं झाकून ठेवलं आहे, म्हणून तुम्ही शायद फेस नाही बघू शकत असणार, पण ठीक आहे, तुम्ही अजूम करू शकता का मी प्रशिल्व आहे, कारण माझा आवाज येत आहे। शिरा केव्ह कॅम्प पासून लावा टावर जवळ पोहोचतपर्यंत जवळपास 5 तास लागते। सो फायनली
अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत लावा टावर जवळ, जो समुद्र सपाटीपासून 4600 मीटर उंचीवर आहे. थँक्यू. इथं पोहोचतपर्यंत प्रत्येक टीम मेंबर पूर्णपणे थकलेले होते. हाऊ यू फील एव्हरीवन? I think good, but very cold. माझं थोडं डोकं दुखल्यासारखं वाटत आहे. आपण इकडे नाश्ता करत बसलो आणि तिकडे पूर्णपणे वातावरण चेंज झाला. नाश्ता तर झाला आहे पोट भरून, पण आता पूर्ण फॉग आला आहे. फॉग कारण काय दिसत नाही ना, थंडी बहुत जास्त वाढली आहे. सध्या आपण 4600 मीटरवर आणि 3900 मीटरवर जाऊन झोपणार, म्हणजे जवळपास 400 मीटर खाली जाणार आहोत आपण. हे जे धुकं पाहत आहे, हे धुकं नुसतं धुकं नसून बर्फ जो आईस राहते त्याचा भुरका आहे. भुरका बहुत जास्त थंड आहे. आपण फ्रीजरमध्ये असल्यासारखा अनुभव येत आहे. थोड्या समोर जाताच जगातील एकमेव आगळ्या वेगळ्या प्रकारचं झाड पाहायला मिळाला. मस्त झाड आहे, एकदम वेगळ्या प्रकारचं झाड आहे. आणि असं झाड आपल्याला इंडियात तरी नाही पाहायला भेटत. इंडियात का, हा फक्त इथंच भेटते. जेव्हा हा झाड लहान राहते तेव्हा एकच असा खोड वर जाते, आणि जेव्हा हा झाड मोठा होते तेव्हा मोठा झाल्यावर हा असा दिसते. या खोडचे फाटे फुटत जाते, मग एक खोड, दुसरा खोड, त्याला तिसरा खोड, आणि त्याच्यावर ते बुचके, त्या पानाचे बुचके येते. मस्त झाड आहे, एक नंबर. थोड्या समोर जाताच आपण अवतार मूवीच्या सेटवर आलो की काय असा वाटू लागला. समोरचा नजारा तर पहा एकदा, जसे की आपण एखाद्या एलियनच्या दुनियात चाललो, कोणत्या तरी दुसऱ्याच दुनियात आलो अशासारखं वाटत आहे. जवळपास 8 तासाची ट्रेकिंग करून आपण येऊन पोहोचलो तिसऱ्या दिवसाच्या डेस्टिनेशनवर, बोरोंको कॅम्पवर. सो फायनली मित्रांनो, अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत बरांको कॅम्पवर, जो जवळपास समुद्र सपाटीपासून 3900 मीटर उंच आहे. बस अजून एक दिवस आणि आपण जाऊन पोहोचू किलिमांजारोच्या टॉपवर. सो मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीनं तिसरा दिवस सुद्धा पार झाला आहे. आज सकाळी आपण शिरा कॅम्पपासून ट्रेक स्टार्ट केला होता, जो नियर अबाउट 3850 मीटर उंचीवर होता. त्याच्यानंतर आपण जाऊन पोहोचलो होतो ॲक्लिमेटायझेशनसाठी 4600 मीटर उंचीवर, ज्याला लावा टॉवर म्हणून ओळखलं जाते, जे तेलबैलाच्या वॉलसारखं आहे. तिथे जेवण केलो, त्याच्यानंतर आपण खाली आलो. 4600 मीटरवरून आपण 3900 मीटरवर आलो आता झोपण्यासाठी. आजचा दिवस बहुत जबरदस्त होता, बट इथं भयानक अशी थंडी आहे. ओके, सो आजचा दिवस पण चांगला गेला. आय होप करतो उद्या एक वॉल क्लाइंब करायची आहे, आणि ते करताना बहुत जास्त गर्दी होणार आहे. सो पटकन उठायचं आहे. सो पटकन झोपतो आपण 9 वाजता, आणि सकाळी 5 वाजता उठायचं आहे. ओके, सो बाय, गुड नाईट, टेक केअर. या ट्रेकचा सगळ्यात चॅलेंजिंग दिवस म्हणजे 4था आणि 5वा दिवस, जिथे मॅक्झिमम हाईट सोबत मिनिमम टेम्परेचरचा सामना करावा लागतो. सो मित्रांनो, समोर जे तुम्हाला असा बर्फ सारखा एक डोंगर दिसत आहे, तोच आपला आजचा टार्गेट आहे किलिमांजारो. या पीकच्या बाजूला हे जे उभी भिंत दिसत आहे याला बोरोंको वॉल म्हणते, आणि हे क्लाइंब करण्यासाठी थोडासा टफ चॅलेंज होणार आहे. बघत आहे कशा प्रकारे आपण स्वतःला पॅक केलं, कारण थंडी बहुत आहे, याच्या कारणाने हे करायला लागत आहे. ओके, चौथ्या दिवसाचा सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे बोरोंको वॉल. ही संपूर्ण वॉल क्लाइंब करत करत आपल्याला समोर जावे लागते. एकदम स्टीप आहे, स्टीप. इथून असं जायचं आपल्याला, एकदम चढत चढत तिकडे वर. जसजसा आपण हाईटवर जात होतो तसतशी अजूनच थंडी वाढत होती.
एक तर बहुत भयानक थंडी आहे आणि त्यातल्या त्यात नाकातून कंटिन्यू पाणी वाहत आहे. हा एक प्रॉब्लेम आहे. हे दिसत आहे असं आपल्याला वर जायचं एकदम वर. हे या लोकांची हिंमत माना लागेल. 20-25 किलो वजन कॅरी करून वर चालले आहेत. सगळे कठीण टप्पे पार करत आपण येऊन पोहोचलो बोरोंको वॉलच्या सगळ्यात कठीण आणि शेवटच्या टप्प्यावर. शेवटचा टप्पा पार करताच सगळे व्यक्ती या जागेचा चुम्मा घेऊ लागले. आपल्याला असा याचा चुम्मा घ्यायचा आहे. चुम्मा जिथून क्लाइम्बिंग वाला भाग संपतो तिथून सुरू होते खरी चढाई. पुरा उभ्याची उभी भिंत आहे म्हणून याला वॉल म्हटल्या जाते. हो आता पडत आहे ऊन आणि यस या उन्हातच आपण चार्जिंग होणार. कमॉन गाइस कमॉन, तुम्ही करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या आणि एनर्जी वापस आणा. असं थकता कामा नये. या जागेवरचा टेम्परेचर समजूनच येत नव्हता. वाढत्या थंडीसोबत ऊन सुद्धा लागत होती. अशा उन्हामध्ये जर आपण असे गरम कपडे लावून गरम स्वेटर लावून क्लाइम्ब केलो, ट्रेक केलो तर आपण पटकनच एक्झॉस्ट होऊन जाऊ. जंबो जंबो हाकुना मटाटा पोले पोले. या वाढत्या ऊन आणि थंडीत माझी इंग्लिश बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. विथ द फुल एनर्जी while climbing, while trekking, filming, it's quite difficult, quite challenging because the energy got lost. म्हणजे माहित नाही का मनाचं होतं तर हे मनाचं आहे का ट्रेकिंग क्लाइम्बिंग करत असताना शूटिंग करणं हे एक थोडं चॅलेंजिंग काम राहते. हो इथं बहुत सारी एनर्जी वेस्ट होते. एनर्जी तर बहुत भरभरून आहे आणि हेच एनर्जी आपल्याला वाचवून ठेवायची आहे. मॅक्झिमम लोक जे आहेत ते इकडेच थकून राहिले आहे. सो जर आपण हे एनर्जी वाचवून ठेवली तर आपल्याला हे एनर्जी समोर कामात येईल. आणि जर आपण इथंच एक्झॉस्ट झालो तर मग झाला गेमच होईल आपल्यासोबत. प्रत्येक चढावानंतर थोडा सपाट भाग बघायला मिळतो. सपाट भूभाग दिसता इथून. जंबो काका मांबो सपाट भागानंतर पुन्हा एकदा चढाव. आणि अशा प्रकारे जवळपास 5 तासाच्या खड्या चढाईनंतर आपण येऊन पोहोचतो बोरोंको वॉलच्या सर्वोच्च भागावर, जिथला व्ह्यू हा बघण्यासारखा होता. अँड फायनली माउंट उहुरू इज बिहाइंड अस. तर मित्रांनो सध्या आपण बोरोंको वॉलच्या सगळ्यात उंच जागेवर येऊन पोहोचलो. या जागेची उंची हे जवळपास 4200 मीटर उंच आहे. आणि या जागेवरचा एकदा व्ह्यू तर पहा. 3-4 दिसेल पूर्ण जिकडे तिकडे नुसतं सुंदरता पसरलेली आहे. पाठीमागं उहुरू पीक, इकडे बघाल तर ढग आणि डोंगर, या बाजूला तर पूर्ण असा ढगाची चादर आली आहे. वो मस्त. बोरोंको वॉलच्या सगळ्यात हायेस्ट पॉइंटवर पिक्चर फोटो ना बहुत सारा टाइमपास केल्यानंतर आता आपण चाललो आहोत
खालच्या बाजूला. चौथ्या दिवसाचा टार्गेट होता बराफू कॅम्प, पण तिथे पोहोचण्यासाठी अजून एक कॅम्प जवळ पोहोचणं गरजेचं होतं. छोटे छोटे दगड असल्या कारण खूप जास्त स्लिपरी जागा आहे ही, बहुत सांभाळून जावं लागतंय. प्रत्येक व्यक्ती या जागेवर ट्रेकिंग स्टिक वापरत आहे. खाली उतरताना हे बहुत महत्त्वाची ठरते ट्रेकिंग स्टिक, म्हणून ट्रेकिंग स्टिक असणं बहुत गरजेचं आहे. मी याच्यासाठी नाही वापरत आहो कारण बॅलेन्सिंगची चांगली प्रॅक्टिस आहे मला. अशा स्लिपरी जागेवर ट्रेकिंग स्टिक आपल्यासाठी संजीवनी ठरू शकते. आपल्याला असं खाली उतरून ते दिसत आहे, तिथून जायचं आहे आणि तिथून असं चढत मग वर क्लाइंब करत तिकडे जायचं आहे खाली. ज्या जागेवरून आपण चाललो आहोत त्याला अल्पाईन डेझर्ट म्हटले जाते. हा सेम सह्याद्रीच्या उन्हाळ्यासारखा आहे. इथं आपल्याला दूरपर्यंत सगळं काही सुकलेलं पाहायला मिळते. त्या क्लाइम्बिंगचा हा होता टॉप. आता इथून एक सपाट किंवा थोडा उतार भाग आहे, असा जायचा आहे. मला वाटलं सगळा चढाव भाग संपला असणार, पण खरा चॅलेंजिंग भाग तर इथून सुरू होणार होता. आईच्या गावात ॲक्लिमॅटायझेशनच्या नावावर आपल्याला खाली वर व्हायचं आहे. आता बघा आपल्याला खाली जायचं आहे. इथून आपण असा खाली जाईल आणि तिथून एकदम डायरेक्ट व्हर्टिकल स्टीफ आहे, तिथं असं चढत जायचं आहे. मग तो येईल आपला कॅम्प. आपला आजचा टार्गेट असणार आहे बराफू कॅम्प, जो समुद्र सपाटीपासून 4673 मीटर उंचीवर आहे. पण तिथे जाण्या अगोदर आपल्याला रस्त्यात अजून एक कॅम्प पाहायला मिळतो, करंगा कॅम्प. या कॅम्पवर आपल्याला जेवणासाठी थांबायचं आहे. पण या कॅम्पवर पोहोचतपर्यंत सगळ्यांची हवा टाईट झाली. तसा आपला चेहरा पुराच काळा आहे, पण या जागेवर आल्यानंतर अजून जास्त ते उलल्या कारण म्हणजे थंडी कारण उलते ना चेहरा, अजून बेकार हाल झाला असेल. इट्स ओके. आल्या सगळ्यात पहिले आपण चाललो आहोत आपल्या टेंटमध्ये. दिस इज अवर टेंट अँड हाऊज फिलिंग नाउ? Awesome. नाईस. अँड यू बॉय? मजेदार, मस्त एक्सपिरियन्स होता आजचा. मित्रांनो 3930 मीटर उंचीवर बघा आपल्याला काका भेटून राहिला आहे. समोसे, चिकन आणि ते फ्रेंच फ्राइज आणि बहुत सारा सलाद. क्या बात. अक्की प्लेट ही भर दूंगा मैं आज इतना खाऊंगा माँ कसम, सभी लोग देखते रह जाएंगे. और ये है फ्रेंच फ्राइज. का खाऊ ना का नाही असा झाला है. Here he will get the shelter. इसको चम्मच से खाना है क्या? खाओ ना हाथ पे. हाथ से चलेगा ना? हाथ तो धो लियो ना. या हाँ हाँ. आपला नेक्स्ट टार्गेट जो आहे तो असणार आहे बराफू कॅम्प, जो जवळपास 4 किलोमीटर असणार आणि जाण्यासाठी 4 तास लागणार. त्यानंतर रात्री 12 वाजता आपण ट्रेक चालू करणार आहोत आणि सकाळी जवळपास 8 तासाचा ट्रेक कंप्लीट करून सकाळी सूर्य उगवताना आपण जाऊन पोहोचू उगरू पीकवर, जो 9 किलोमीटरचा असणार आहे आणि जवळपास 11 तास लागणार. ओके, सो चला. आतापर्यंतच्या जर्नीमध्ये आपल्याला कितीतरी चढाव उतार पाहायला मिळाले, पण एकदा का करंगा कॅम्प पार झाला की इथून नुसता चढाव भागच पाहायला मिळतो. So John, there is a lot of stones. Which kind of zone is this? This is a typical characteristics of the alpine desert. Alpine desert. Why it called alpine desert? No trees, nothing. The only thing you can see is rocks and a few flowers. Yeah, that's why called alpine That's why desert. it's called the alpine desert. Oh. गाईडने दिलेल्या माहितीनुसार या जागेला अल्पाईन डेझर्ट म्हटले जाते, कारण या जागेवर कुठलाही झाड नसून नुसते दगड पाहायला मिळतात. रस्त्यावरून जात असताना ही एक मजेदार जागा पाहायला मिळाली, जिथे प्रत्येक जागेवर दगडावर दगड रचलेले पाहायला मिळत होते. मग काय, आपण पण दगडावर दगड रचून पिनाकल तयार केला. Now it's time to
अशा प्रकारे आपण स्वतःचा एक टावर उभा केला आहे. या जागेवर प्रत्येक दगडावर एक एक टावर आहे. माझ्या मते प्रत्येकाने एक एक टावर बनवले असते. हा आपला टावर, सायको प्रशील YouTube फॅमिलीचा टावर. समजत आहे का, या एरियाला अल्पाईन डेझर्ट काऊन म्हणते. कुठंच तुम्हाला झाड फुलं काहीच नाही दिसेल. आता इकडून फॉग येत आहे. हा फॉग म्हणजे ड्राय आईस आहे, जो डायरेक्ट तुमच्या शरीराला थंड कराल. चौथ्या दिवशी चालू झालेली ट्रेकिंग ही जवळपास 40 तासांनी संपणार होती. याची थोडीशी पण भनक आम्हाला नव्हती. आम्ही बस चालण्यात गुंग होतो. या जागेवरून चालत असताना असं वाटत आहे जसं काही आपण एखादी विटाभट्टीमध्ये आलो. पुरे दगड आहे. माहित नाही एवढे दगड कुठून आले, तर लावा रासाचेच असतील. विटाभट्टी. या भावने बहुत जबरदस्त अशी माहिती दिली, जे माहिती माझ्यासाठी थोडी शॉकिंग होती. Water? Yes, this is water. No water here. Okay. Yes, that's why we took water from Karanga to Baraf for tomorrow. Oh my God. Yes, so I took it there, then I'm going back. Oh my God. Karanga. Thank you so much. You're welcome. अशांत साना. जिथं बर्फू कॅम्पला आपल्याला जायचं आहे तिथं बिलकुल पाणी नाही आहे. म्हणून 3900 मीटर उंचीवरून 4673 मीटर उंचीवर हे लोक पाणी नेऊन राहिले आहे. यांची स्ट्रेंथ माना लागल. खतरनाक. म्हणजे पहिले सामान नेलेवर सगळा, आता रिटर्न चालले आणि पाण्याचे हे असे मोठ्या मोठ्या कॅना आणत आहे डोक्यावर. Feeling very good. Today was very, very nice. बस झालं एवढंच बोलशील का अजूनही काय बोलशील? से समथिंग. दिस इज इनफ. दिस इज नॉट इनफ फॉर अवर सबस्क्रायबर्स. से समथिंग मोर दॅन दॅट ऑफ इट. हे पोट्टी म्हणत आहे का वर जातो ना मग तिकडे जाऊन आपण बोलू. ओके, हे बी ठीक आहे. आपण येऊन पोहोचलो होतो चौथ्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यावर. बर्फू कॅम्प जवळ पोहोचण्याचा हा शेवटचा रस्ता आहे, जिथून आपल्याला एकदम असा चढत जायचं आहे वर. यहाँ से जाओ, कॉर्नर से नहीं जाना. डू यू वांट हेल्प? ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि जवळपास 15 तासाची ट्रेकिंग करत आपण येऊन पोहोचलो बर्फू कॅम्पवर. आणि फायनली अशा प्रकारे आपल्या डोळ्यासमोर दिसून राहिलं टेंट. म्हणजे आपण येऊन पोहोचलो आहोत बर्फू कॅम्पवर. समुद्र सपाटीपासून 4673 मीटर उंच बर्फू कॅम्पवर. सकाळी 6 वाजता बोरोंको कॅम्पवरून चालू केलेला ट्रेक रात्री 10 वाजता बर्फू कॅम्पवर येऊन संपला. सो फायनली मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो बर्फू कॅम्पवर, जो जवळपास समुद्र सपाटीपासून 4673 मीटर उंच आहे. आता वाजले जवळपास 10. 1 तासाची झोप घेऊ आणि बस 11 वाजता रात्री आपण निघणार आहोत किलीमांजारो ट्रेक करण्यासाठी. हा होता किलीमांजारो ट्रेकचा सगळ्यात कठीण टप्पा, जिथे रात्री 11 वाजता -20 डिग्री टेम्परेचरमध्ये आपल्याला ट्रेक करायचा होता. सोबत आणलेल्या पाण्याच्या बॉटलासुद्धा पूर्णपणे बर्फामध्ये कन्वर्ट झाल्या होत्या. आणि अशाच रक्त गोठवणाऱ्या रात्रीच्या थंडीत 8 तास ट्रेक करत आपण जाऊन पोहोचलो स्टेला पॉइंट जवळ. -20 डिग्रीमध्ये 8 तास खडी चढाई करून अनेक लोक एक्झॉस्ट झाले आणि आपल्या ग्रुपमधील 3 लोकांनी तर इथेच हार पत्करली. हा होता स्टेला पॉइंट, जिथे आपल्या ग्रुपच्या दोघांनी एकमेकाला प्रपोज करून आपल्या ट्रेकिंगचा द एंड केला. भरपूर लोकांनी या स्टेला पॉइंटलाच हार मानली, पण आपला मेन टार्गेट होता किलीमांजारोचा टॉप, जो समुद्र सपाटीपासून 5895 मीटर उंच होता. आणि या जागेवर पोहोचण्याचा आनंद काही वेगळाच होता. सो मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आपण येऊन पोहोचलो जगातल्या सगळ्यात उंच टॉवर असलेल्या किलीमांजारोच्या एकदम टॉपवर. बहुत जबरदस्त असा फील होऊन राहिला आहे. आणि या जागेवर एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, ते म्हणजे किलीमांजारोची जी हाईट आहे, ही हाईट म्हणजे माझी बर्थ डेट आहे 5/8/1995. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. किलीमांजारो शिखराच्या सर्वोच्च भागावर जोराचा वारा आणि मायनसमध्ये असलेला टेम्परेचर कारण इथे जास्त वेळ थांबणे शक्य नाही. म्हणून होऊ शकेल तेवढा पटापट फोटोशूट करून आपण निघालो परतीच्या प्रवासावर. बहुत जास्त थंडी आहे.
थांबल्यावर आपल्याला हेडक होण्याचे चान्सेस आहे. सो हातही पूर्ण थंडे झाले आहे. बाहेर निघू इथून पटकन. ओके. आता मला तलाश होती त्या गोष्टीची जे बघण्यासाठी आपण स्पेशली या शिखरावर आलो होतो, आणि ते म्हणजे ग्लेशियर. करोडो वर्ष लागतात हे ग्लेशियर तयार होण्यासाठी, आणि काही सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार ग्लोबल वॉर्मिंग कारण 2025 पर्यंत या जागेवरचे सगळे ग्लेशियर्स वितळून जाणार. एकदम जवळ जाऊन पाहू का ग्लेशियरची वॉल कशी राहते. 2025 मध्ये आपल्याला माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करायचं आहे, आणि या जागेवरचे ग्लेशियर वितळण्या अगोदर ते आपल्याला बघता यावं म्हणून ट्रेकिंगसाठी सगळ्यात अगोदर आपण या शिखराची निवड केली. हे बघत आहे का, हे ग्लेशियरच्या हे कसे तयार झाले आहे. हा ग्लेशियर एखाद्या काचाप्रमाणे होता. ओ माय गॉड. इट्स 3, 2, 1. करोडो वर्ष लागते हा असा ग्लेशियर तयार व्हायसाठी. काही सायंटिस्टच्या मुताबिक 2025 मध्ये हा पूर्ण बितडणार आहे. या जागेवर तर आमच्यात एक वेगळीच कॉम्पिटिशन सुरू झाली, बर्फ खाण्याची कॉम्पिटिशन. इट्स अ प्युअर ग्लेशियर. असंभव को संभव करना. वो या ग्लेशियरच्या थोडं समोर गेलो आणि समोरचा नजारा पाहून मी मंत्रमुग्धच झालो. या जागेवर होऊ शकेल तेवढा फोटोशूट करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासावर. रिस्की होता पण मजेदार होता. माउंट एव्हरेस्टच्या क्लाइम्बिंगसाठी आपल्याला 6 पीक क्लाइम्ब करायचे होते. यातील पहिला पीक तर आपण सुरक्षित पार केला. जवळपास 3 तासाचे ट्रेकिंग करत आपण येऊन पोहोचलो बर्फू कॅम्पवर. नाईस एक्सपिरियन्स. रात्री -20 डिग्री टेम्परेचर पासून बचावासाठी अंगावर किती लेअर लावलो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो फायनली आपण येऊन पोहोचलो आपल्या टेंटमध्ये, आणि पुरा बॉडी जी आहे पुरी एक्झॉस्ट झाली आहे. आणि आता आपल्याला पुन्हा इकडून खाली जायचं आहे. सध्या आपण 4673 मीटर उंचीवर, आपल्याला जायचं आहे 3100 मीटरवर. थंडी नाही लागली पाहिजे म्हणून आपण किती लेअर लावलो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा आहे पहिला लेअर. हा होता -10 डिग्रीवाला टेम्परेचरवाला जॉकेट. बापरे. हे सेकंड हुडी येल्लो, नंतर थर्मल. याच्या अंदर होती बन्यान. हो, पॅन्टाच्या 3 लेअर आहे. एक फ्लीजवाला पॅन्ट आहे, नॉर्मल ट्रेकिंग पॅन्ट आहे, आणि अंदर वॉर्मर. सॉक्सच्या डबल लेअर, वुलन सॉक्स. नाव दिस इज अ सेकंड लेअर. ओके. सो मित्रांनो, फायनली बर्फू कॅम्पला आपण बाय बाय म्हणत आहोत आणि निघतो आपल्या समोरच्या जर्नीवर. समोरची जर्नी ही जवळपास 3100 मीटर उंचीवर असणार आहे. सो जवळपास आपण 1500 मीटर खाली चाललो. आणि अशा प्रकारे 2 दिवसामध्ये 4100 मीटर पार करत आपण जाऊन पोहोचलो किलीमांजारो नॅशनल पार्क मचामे रूटच्या बेसवर. सील बच्चा, कभी कुछ ढंग का कर लिया करो, मेहनत करो, किस्मत जबर रहेगी. इस तरह से टंडेली करने से ज़िंदगी नहीं चलेगी. कुछ अच्छा करो, समाज में नाम बढ़ाओ हमारा. तो उसके लिए क्या करना पड़ेगा मेरे को? चलो आगे बताएंगे. आज की बात. आफ्रिकेतील समोरचे 2 भाग हे बघण्यासारखे आहेत, जिथे आपल्याला सुंदरता आणि जंगली प्राणी एकदम जवळून अनुभवता येईल. शांत झोप घेत आहे एखाद्या सावलीमध्ये. तर मित्रांनो, भेटूया पटकनच आफ्रिकेतील नवीन भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि बस बाय बाय. ए बाबा.